अतिशय सुंदर चाललेली अशी स्पर्धा. अमित यांनी मगाशी झालेल्या मॅच मध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली, त्याबद्दल नवलाई देवी क्रिकेट मंडळ चिंदवली यांच्यातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. कोण आहे कोण? या पंचकृषीत नावाजलेले गाजलेले असे प्रिन्स म्हणून यांची ओळख असणारे अख्ख्या भागात टॉपचा विषय आदित्य सावंत यांचे आगमन. या सलामीवर लगेच दाखल करा. सूर्यप्रकाश आहे, थोडस स्पीडअप आपण घ्यायचं, वाराच्या वेगाने या. रवी सर थोडे जलद गतीने या. आसिफ गोलंदाजीसाठी सज्ज असेल. आसिफ इनामदार पुन्हा एकदा. रवी आणि सूरज लल्लन पुन्हा एकदा आज जोडी तैनात. 3 षटकांची मॅच असेल ही, महत्वपूर्ण मॅच. चला स्पीडअप घ्या, मॅच स्टार्ट ठेवा, वेळ आपल्याकडे कमी आहे. येस, 3 षटकांसाठी तुम्हाला 12 मिनिटांचा टाइम आहे. अगदी फिल्डिंग टीम तुमच्या हातात आहे स्पीडअप घेणं. तुम्हालाच थोडंसं जलदगतीने खेळावं लागेल. फलंदाजांना विनंती असेल या सामन्यासाठी, फलंदाजांना या सामन्यात विनंती असेल, कामफिडी टीम थोडंसं जर एखादी विकेट पडली तरी येणारा फलंदाज अगदी थोडंसं वेगानं आतमध्ये या, तयार राहा, एवढी विनंती आहे. मॅच होईल स्टार्ट. पहिला चेंडू आडावाटने खेळलाय, गॅप मध्ये निष्ठून चाललाय. सुजय पाटला करेल, चेंडू थांबवला जाईल का? निष्ठून जाईल, सीमा पार, मिळतील धावा 4 से कारवा आगे बढ़ते. शिंगाकडून 4 कडे वाटचाल. आयोजक टीमला आपल्या विनंती आहे, चिंदवली नवलादेवी चषक चिंदवली आयोजक टीम, बॉल बॉयज आपले बाउंड्रीवरती तैनात ठेवा. यामुळे हलक्या हाताने खेळायला फटका, गॅप मध्ये निष्ठून चाललाय का हा ही चेंडू? इथं मात्र पाठलाग केला जातोय, थांबवण्याचा प्रयत्न अपुरा आढळतोय. आणखी एक चौकार मिळतोय. आयोजक टीमला विनंती आहे, बाउंड्रीवरती आपले बॉल बॉयज तैनात करा, बाउंड्री रायडर्स तैनात करा. चेंडू बाहेर गेला तर लगेच कसा दाखवलेली याची काळजी घ्या. चला स्पीडअप घ्या प्लीज, महत्वाची मॅच आहे. उद्या सकाळची पहिली मॅच मात्र दिलेल्या वेळेतच सुरू होईल, याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. यावेळी स्कूपचा प्रयत्न यशस्वी देखील होईल. सलग 3 चेंडू, सलगचे 3 चौकार. रवी पवार पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. अगदी जबरदस्त फटकेबाजी. आसिफ इनामदारावरती हल्ला चढवणं तितकं सोपं काम नाही आहे, परंतु सस्ती चीजों का शौक हम भी कहा रखते हे सांगतो इथं रवी पवार. तीन चौकार आलेत. यावेळी मात्र फटका बसला. अगदी बॅटच्या आतल्या बाजूला लागलेला चेंडू सिंगल देऊन जाईल. सिंगल आली आहे या चेंडूच्या पाठीमाग. यावेळी मात्र
फटका देखना लाजवाब. सूरज ललनच्या बॅट मधून आता आला चौकार. चौथा चौकार या षटकातला. 5 चेंडूंचा खेळ होतोय. 17 धावा लागतात धाव फलकावरती. आक्रमण चढवलंय. चला स्पीड घ्यायचंय. सतरा धावा आले तर एक निर्णायक चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातला. जबरदस्त उचलून घेणारा हा चेंडू. डॉट बॉल ने षटकाची सांगता. पहिलं षटक समाप्त. एक बिनबाद 17 धावा धाव फलकावर. चला खेळाडूंना विनंती आहे स्पीडअप घ्या. लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. गोलंदाजीसाठी तयार राहा. टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची होणार नाही याची दक्षता घ्या. टीम मीटिंग इज नॉट अलाउड इन दिस मॅच. हा कॉल आहे आयोजन समितीचा. उद्याच्या दिवसातील पहिली लढत ही निर्धारित वेळेमध्ये सकाळच्या सत्रात सुरू होईल याची संघांनी नोंद घ्यायची आहे. उद्याच्या दिवसात खेळणारे संघ. चला सुजय थोडीसं स्पीडअप घ्या प्लीज. सेकंड इनिंग्स मध्ये तुम्हालाच खेळायचं. चला स्टार्ट करा. दुसरा षटक. जबरदस्त उसळी घेणारा हा चेंडू. डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी. सुजय गोलंदाजीसाठी आलाय. ज्या पद्धतीने सुजयने गोलंदाजी केली आहे, प्रभावित करणारा गोलंदाज हाही. हार्ड हिट द डेक गोलंदाज. स्कूपचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर. चेंडू जाईल निष्ठून सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. चला खेळाडू आतमध्ये तैनात राहा. बॉल बॉय चेंडू लगेच दाखल करा. यावेळी पुन्हा एकदा दिवसभरात जर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत कनेक्शन होत नव्हतं. वारंवार ट्राय केलं जात होतं. परंतु जेव्हा अगदी संघाला गरज आहे ना, अगदी त्याच वेळेला एक स्ट्रोक देखील एक्झिक्यूट होऊ लागलेत. ही खासियत आहे याचा आकडा फलंदाजाची. रवी यांनी सांगितलंय, मैं तो अपनी हरकतों से बाज ना आऊंगा, मैं ना रुकूंगा, मैं ना थमूंगा, मैं तो सिर्फ ठोकूंगा. आणि ती फटकेबाजी केली जाते. रिव्हर्सचा नजारा दाखवला जातोय. आणखी एक चौकार रिव्हर्सच्या माध्यमातून. यावेळेला चांगल्या चेंडूला सन्मान दिला. अगदी हलक्या हाताने ढकलला बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये. खेळाडू तैनात. मिस फील्ड. बॅकअप दिला जाईल. 2 पूर्ण. तिसरीसाठी प्रयत्नशील रवी. थांबावं लागेल 2 वरच. (27) 27 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावर. 4 चेंडूंचा खेळ झाला. यावेळी पुन्हा एकदा बॅटचं कनेक्शन होत आहे. लॉंग स्टॉप रिजन. निष्ठून चाललाय चेंडू सीमा पार. आणखी एक चौकार. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये 5 वेळा प्रयत्न केला तर एखादा शॉट लागत होता. या सामन्यात मात्र 4 वेळा प्रयत्न केला, 4 चौकार लगावलेत. म्हणजे सक्सेस रेट 100%. म्हणजे मी स्ट्रोक्स नाही बदलणार, मी सिलेक्शन ऑफ शॉट नाही बदलणार, मी पर्सेंटेजला कन्वर्ट करणार, सक्सेस रेट कन्वर्ट करणार, हे सांगितलं रवी पवार यांनी. यावेळी पुन्हा एकदा कनेक्शन. यावेळी फटका फसलाय जरूर, परंतु धावा देऊन जाईल. रन्स आने दो, कहीं से भी आने दो, असं म्हणत असेल आता कामतडीचा संघ. 2 धावा याही चेंडूच्या पाठीमागे येत आहेत. 33 धावा 2 षटकानंतर. तिसरं षटक असेल प्रगतीपथावर, थोडं स्पीडअप नाही यायचंय. आणि तिसऱ्या षटकानंतर खेळाडूंना विनंती आहे, कामतडी संघ लगेच मैदानात दाखल व्हायचंय, लगेच अगदी आपण तयार राहायचंय. येस. तिसरं षटक अनिल माने हाताळतील. अनिल माने समोर आता ललनचं आव्हान आहे.
रिटायर्ड आउट होत आहे. तर रवी पवार इतकी चांगली खेळी केली, तदनंतर मात्र मैदानाच्या बाहेर त्यांना यावं लागतंय. चांगली खेळी केली, या खेळीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. रवी पवार एक जबरदस्त फटकेबाजीचा नजारा. पहिला चेंडू फटका हवेमध्ये, गॅप मध्ये देखील माणिक पाटोळे पाठलाग करतील. चेंडू थांबवला जाईल का? डेफिनेटली थांबवला जाईल जरूर, परंतु 2 धावा मात्र रोखता येणार नाहीत. 35 वरती धावफलक आहे. यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर, स्टँड अँड डिलिव्हर, हँड हँडसम, डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड, सिक्सर मॅक्सिमम. चला बॉल लगेच द्या, बॉल लगेच द्या प्लीज. जबरदस्त फटकेबाजी सूरज लल्लन प्रभावित केलं आजच्या दिवसात. यावेळी पुन्हा एकदा लाजवाब स्ट्रोक, आणखी एकदा पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू मात्र सीमापार मिळतोय, दणदणीत खणखणीत षटकार. वॉटर स्ट्रोक यार, वॉटर स्ट्रोक. जबरदस्त पॉवरफुल फटका, काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषे पार षटकार. नवीन नाही जुना द्या. कौतुक करावं लागेल आपल्या आयोजक टीमचं देखील. मॅच अगदी वेळेत आणि योग्य, कोणावरही अन्याय नव्हता, फिनिश व्हावी यासाठी मेहनत घेतली जाते. अगदी फौजी या वेळेला अगदी षटकार गेल्या गेल्या चेंडूच्या मागे ज्या पद्धतीने धावलात ना, दिल जितले आपले. आणखी एकदा फौजी तुमचं काम वाढवलं या फलंदाजानं, कारण हाही चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे पार. सूरज लल्लन, अगदी या खेळाडूचं नाव का घेतलं जातं, ISPL मध्ये निवड का झाली, सकाळपासून प्रश्न पडला होता सर्वांना, असं काय आहे याच्यामध्ये की याचं नाव एवढं घेतलं जातं. त्याच्यामध्ये काय आहे हे त्यानं दाखवून दिलंय. सलगचे 4 षटकार लगावलेत. यावेळी मात्र बॅटची एज, विकेटचं पतन, अखेरच्या चेंडूवर खेळाडू बाद. 3 षटकांचा थांबला खेळ, 59 धावा धावफलकावर. कामतडी संघ मैदानात दाखल झाला देखील, ही कौतुकास्पद बाब आहे. ही स्पिरिट ऑफ द गेम आहे आणि नक्कीच कौतुक करावं लागेल. विजयासाठी 18 चेंडू 60 ची गरज. सलामीवीर दाखल होतील अगदी लगेचच. महाराष्ट्र अग्निशामक दलात कार्यरत असणारे माननीय सुमित दादा पवार यांचे इथे आगमन झालेले, त्यांचा सुद्धा इथे सन्मान होत आहे. चला फलंदाज दाखल करा धनगरवाडी कोडोली संघ. सलामीची जोडी पुन्हा एकदा पाहतोय आपण, जी पहिल्या मॅच मध्ये पाहिली, ओमकार आणि आसिफ. आसिफ इनामदार हा खेळाडू देखील ओळखला जातो आपल्या आतिषबाजीसाठी. गोलंदाजीसाठी पहिलं षटक यावेळी अमितच्या हातामध्ये सोपवलंय. आसिफ आणि ओमकार सलामीची जोडी.
आसिफ स्ट्राईक वरती दाखल. अमितच्या हातामध्ये चेंडू. 18 चेंडू 60ची गरज. पहिला चेंडू. पहिला बॉल अगदी जबरदस्त पाडल स्कूप सीमा पार. परंतु काय घडलंय. फटका खेळला. समतोल ढासळला. यष्टांवरती आदळला आसिफ. विकेटचं पतन. हीच विकेट. ब्रेन फेड मुवमेंट. आत्महत्या क्रिकेटच्या भाषेमध्ये. जबरदस्त फटका. परंतु तोल सांभाळणं गरजेचं. नशिबाची साथ काहीशी मिळाली नाही असं म्हणायला हरकत नाहीये. संत गतीनं वॉक केला जातो आसिफच्या माध्यमातून. परंतु थोडं स्पीडअप घ्या मी म्हणेन. अनिल सर तुम्हाला वेळेत मॅच पूर्ण करायची आहे. स्पीडअप घ्या. एक चांगला एफर्ट चांगला फटका देखील होता. आजचा दिवस खरं तर खराब राहिला आसिफसाठी. परंतु एखादा दिवस खराब होता म्हणजे खेळाडू खराब नाही. या खेळाडूचा क्लास आहे. फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट असं आपण म्हणतो. तो क्लास विसरून चालणार नाहीये. अनिल माने मैदानाच्या आतमध्ये झालेत दाखल. अनिलकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. इथं मात्र वाईड बॉल. अवांतर धाव. समोरच्या बाजूला खेळला फटका. आडवा बाटणं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न देखील ओमकारच्या माध्यमातून. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. यावेळी स्कूप करण्याचा प्रयत्न. अनिल यांचा प्रयत्न फसला. डॉट बॉल आला. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका. काव कॉर्नर मध्ये रवी पवार तैनात आहेत. सिंगल अवघी मिळते या चेंडूच्या पाठीमागे. मोठे फटके आवश्यक आहेत कारण 14 चेंडू 56ची गरज आहे. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे तुम्हाला एक चौकार खेळायचा आहे. क्षमता जरी असली तरी एक्झिक्युशन महत्वाचं. ते एक्झिक्युशन करणं गरजेचं. श्री नवलाई देवी चषक चिंदवली कोणती स्पर्धा पार पाडायचं म्हटलं ना की पडद्यामागची मेहनत खूप गरजेची असते. इथं मात्र फटका खेळलाच ओंकार यांनी जीव सोडला होता. अगदी पवईंचा दस्ता पकडला होता. परंतु नशीब देखील सांगताय थांब यार तुझी वेळ येणार आहे. मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. थांबल्यानंतर नक्कीच यश येईल. 59 डॉट बॉल आलाय. यावेळी करेक्शन. आडवा बॅटने केला फटका. काव कॉर्नर. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड देखील केला जाईल रवीच्या माध्यमातून. केवळ एक सिंगल मिळेल. कोणती स्पर्धा पार पाडायचं म्हटलं की आयोजन महत्वाचं. आयोजन केल्यानंतर त्या प्रत्येक गोष्टीचं परफेक्ट नियोजन कसं करता येईल ते महत्वाचं. आणि या संपूर्ण आयोजनामध्ये अनेक शिलेदारांचा मोलाचा वाटा राहिलाय. आजच्या दिवसभरामध्ये अगदीच आपण जर उल्लेख करायचं झालं तर महेश पवार असतील, सचिन भाऊ जाधव असतील, संजय शेवाळे, परवेज फराज, नितीन इतापे, किरण इतापे, राहुल इंगवले, साहिल पवार, विश्वंभर शिंदे, आदित्य सावंत, सौरभ बिलारे, अभय शिर्के, जगन्नाथ नाना पवार, दीपक शिंदे, विशालराज इतापे, शुभम निकम, केतन पवार, प्रथमेश इतापे, सुमित पवार, अजित पवार आणि सूरज इतापे या आणि अशा अनेक कार्यकर्त्यांची मेहनत आहे. ही पडद्यामागची मेहनत कधी दिसत नाही मित्रांनो. ती कॅमेऱ्यासमोर आपण दाखवू शकत नाही. परंतु ही मेहनत जर नसेल ना तर स्पर्धा नाही. तुम्ही आहे म्हणून ही स्पर्धा आहे. तुमची मेहनत यावेळी हेलिकॉप्टर अगदी अलॉंग द कार्पेट अमितच्या माध्यमातून चेंडूचा पाठलाग करत सुंदर क्षेत्ररक्षण. अवघी एक सिंगल मिळते. अगदी आपण चर्चा करतो आपल्या आयोजकांबद्दल. अगदी प्रत्येक स्पर्धेचा पाठीचा कणा म्हणजे आयोजक असतो.
तो आयोजक पडद्यामागची मेहनत करतो, मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंचा जल्लोष दिसतो, क्रिकेटच्या मैदानावर त्यांनी केलेली कामगिरी दिसते, परंतु त्या पडद्यामागून जो जयघोष ऐकू येतो ना, त्या ताल धरलेले हेच लोक असतात जे आयोजन करतात. त्यांचं समोर लक्ष दे, सिंगल आली. श्रम, संयम आणि समर्पण यांच्या सुरात बांधलेला हा उत्सव म्हणजेच नवलाई देवी चषक छिंदवली. अगदी मैदानाच्या आखणीकरणापासून पाण्याच्या बाटल्या आणण्यापर्यंत ही सर्व कामं करत असताना कोणतीही लाज न बाळगता कष्ट करणारी ही मंडळी, आणि ही मंडळीच या संपूर्ण स्पर्धेच्या यशाचं गमक आहेत. या लोकांबद्दल बोलायला शब्द कमी पडतात, कारण ते फक्त काम करत नाहीत, दिवसभरात भावना जगतात. त्यांच्याशिवाय हा उत्सव म्हणजे स्वरांशिवाय गाणं असे आपले आयोजक, आणि या आयोजकांसाठी एकदा टाळ्या तर झाल्याच पाहिजेत. आजचा हा दिवस यशस्वीरित्या संपन्न होतो. आजच्या दिवसातील पहिला संघ सेमीफायनलच्या दृष्टीने आपल्याला मिळणार आहे, परंतु या दरम्यान हवेत लटकलेला चेंडू, विकेटचं पतन, अनिल माने बॅक टू पवेलियन, अवघ्या 9 धावांवरती दुसरी विकेट गारद. येणाऱ्या 5 दिवसांमध्ये उरलेले 4 दिवस आहेत ना, त्या 4 दिवसात देखील ही मेहनत अशीच अहोरात्र सुरू राहणार आहे. आज मॅच संपेल, परंतु आज मॅच संपल्यानंतर उद्याचं मॅचचं नियोजन, उद्याचं काय नियोजन, उद्या कोणाची मॅच कधी खेळवायची आहे, त्या सर्व नियोजनाचा भाग देखील या आयोजकांना व्हायचा आहे. आणि आणखी एक पडद्यामागची टीम आहे, या टीमचं कार्य कधी दिसत नाही, परंतु त्यांचं कौतुक पुन्हा एकदा आपल्याला करावं लागेल, अर्थात आपली यूट्यूब टीम. थेट भोर तालुक्यातून दाखल झालेला संघ, कामथडीचा संघ, वर्चस्व गाजवलं या संघानं आज दिवसभरामध्ये, आणि संपूर्ण दिवसात ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलाय, थेट भोरमधून दाखल झालेला कामथडीचा संघ अप्रतिम कामगिरी केली आहे. लल्लन पुन्हा एकदा सज्ज, यावेळी स्वाग करण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस, डॉट बॉलनी षटकाची सांगता. 2 षटकांचा थांबला खेळ, 2 गडी बाद, 9 धावा धावफलकावरती. आपली यूट्यूब टीम, अर्थातच स्पोर्ट्स ऑन लाईव्ह, संपूर्ण तालुक्याची आवडती वाहिनी, आणि या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा जिवंत देखावा, याची डोळा घर बसल्या देखील तुम्ही पाहू शकता ना, ते या पडद्यामागच्या कलाकारांमुळे. अर्थात या टीम मध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे आमचे प्रीतम लोखंडे, किरणच्या हातामध्ये चेंडू सोपवला, वाईड बॉलने केली सुरुवात, अवांतर धाव. प्रीतम लोखंडे ज्या पद्धतीनं कॅमेरा वर्क असेल, टेक्निकल ऑपरेटिंगचं काम असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, ज्या पद्धतीनं ते काम करतात ना, संपूर्ण समर्पण. जर तुम्ही मैदानावर त्यांना 9चं टायमिंग दिलं असेल ना, तर हा पट्ट्या 8:30ला हजर असतो, अर्धा तास आधी, वेळेच्या आधी हजर असतो. का तर आयोजकांना माझ्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे. षटकार ठोकला या दरम्यान ओमकार यांनी, परंतु थोडासा उशीर झालाय का. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर थेट साताऱ्यावरून आज आपल्या यूट्यूब टीम सोबत जोडले गेलेले, अर्थात सातारा टेनिस 70 लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून अनेक स्पर्धांचं जिवंत देखावा तेही देखील दाखवत असतात. असे आपले सर्वांचे लाडके विक्रांत भोसले बॉन्ड यांचे देखील कौतुक करायला शब्द कमी पडतील. आजच्या दिवसात स्कोररच्या भूमिकेत आपण पाहिलं तर स्पोर्ट्स ऑन लाईव्ह यूट्यूब वाहिनीचा आपला युवा कार्यकर्ता, अर्थातच धनंजय लोखंडे हा देखील जोडला गेला. या संपूर्ण यूट्यूब टीमचं कार्य काय, तर अगदी पडद्यामागे राहून, सर्वांपासून बाजूला राहून तुमच्यापर्यंत संपूर्ण देखावे पोहोचवणं, जिवंत ठेवणं, ही स्पर्धा जिवंत ठेवण्याचं काम करते ती यूट्यूब टीम. यावेळी फटका फसला, हवेमध्ये आहे, डॉट बॉल आलाय. रॉबिन सर आणि राकेश सर यांच्याबद्दल काय बोलायचं. रॉबिन सरांनी ज्या पद्धतीने अचूक निर्णय क्षमता संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची सर्वजण जाणतात, परंतु एक युवा पंच म्हणून राकेश चव्हाण हे देखील उदयास येत आहेत. जबरदस्त. या मॅच मध्ये काही क्षणांची औपचारिकता जरूर बाकी आहे. या मॅच नंतर नक्कीच आपल्याला पहिला सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ मिळणार आहे. अर्थात काही क्षणांची औपचारिकता असली तरी आजच्या दिवसात धनगरवाडी कोडोली सातारा या संघानं नक्कीच दर्जेदार खेळ केलेला आहे. तर दुसरीकडे थेट भोरवरून अगदी रवी पवार यांना जेव्हा मी विचारलं या स्पर्धेबद्दल काय सांगाल, तेव्हा त्यांनी सांगितलं की
प्रथमतःच आम्ही साताऱ्यामध्ये एखादी स्पर्धा खेळायला आलो. अर्थात पुणे जिल्ह्यातील एखादा संघ, दर्जेदार संघ भोर सारख्या तालुक्यातून जर आपल्याकडे येत असेल, या स्पर्धेचा दर्जा उंचावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून वाईट बॉलाला या दरम्यान आणि नक्कीच दर्जा उंचावलाय. ज्या पद्धतीनं ISPL मध्ये निवड झालेल्या सूरज अर्थात लल्लन याने कामगिरी केलेली आहे, ज्या पद्धतीने रवी पवार यांनी फटकेबाजी केली आहे, अमित यांचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय, डायव्हिंग एफर्ट्स खेळाडूंच्या माध्यमातून पाहिल्यात, थेट कामथडी भोरचा हा संघ नक्कीच प्रभावित करून गेलाय. विश्वंभर शिंदे यांचं देखील कौतुक करावं तितकं थोडं. अगदी स्कोररची भूमिका असेल, इतर कोणत्याही महत्वाच्या भूमिका असतील त्या त्यांनी आजच्या दिवसात पार पाडलेल्या आहेत. अगदी अखेरचा चेंडू. आजच्या दिवसातील राजा संघ कोण असेल हा प्रश्न विचारला गेला होता सकाळी आणि त्याचं उत्तर आलंय. अर्थात ज्या संघाने सांगितलंय काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, यह जिंदगी तो हर कोई